भरपूर जणांची स्वप्न असते आपण चांगल्या शाळेमध्ये टाकावं, तर ह्याचा फायदा घेऊन आपण आपल्या लेकरांना नक्कीच चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतो। तर बघा मग नक्की अर्ज करा। हां, आणि आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये ॲडमिशनसुद्धा ओपन होते, तर तुम्ही याची तुम्हाला कोणत्या हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान, मस्त आणि मजेत असाल। तर बघा फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे मी ना आज परत एक खूप अशी इन्फॉर्मेटिव्ह टिप्स घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। आणि ही टिप्स ना थोडी एज्युकेशनच्या बाबतीत आहे। तुम्ही जर तुमच्या मुलांना किंवा मुलींना नर्सरी किंवा KG1 मध्ये टाकायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर बघा, मी आज गोष्ट करत आहे RTE। ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? राईट टू एज्युकेशन। म्हणजे हा एक आपल्याला मोफत शिक्षण घ्यायचा अधिकार असतो, राईट आहे हा। आपण 25% ह्याचा फायदा घेऊन आपण शिक्षण मोफत घेऊ शकतो। सगळ्या टॉप लेवलच्या स्कूलमध्ये आपण हा अर्ज करून ना आपण ह्याचा फायदा घेऊ शकतो, RTEचा फॉर्म भरून। तर ह्याच्याबद्दलच आपण ना आज व्हिडिओमध्ये बोलणार आहे। काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही तुमच्या लेकरांना शाळेमध्ये टाकायचं असेल आणि तुम्हाला थोडं फीज वगैरे थोडं कमीमध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही ह्याचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे। आणि आपल्याला हा फायदा भेटत आहे ना, तर आपण घ्यायलाच पाहिजे। तर बघा फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ ना हा पालकांसाठी खूप जास्त अत्यंत महत्त्वाचा आहे। तर बघा, कोणाकोणाची परिस्थिती नसते चांगल्या शाळेमध्ये लेकरांना आपल्या शिकवायची, तर त्यांच्यासाठी सरकारने एक कायदा काढलेला आहे, तो म्हणजे RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन। तर ह्याचा फायदा घेऊन आपण आपल्या लेकरांना चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतो। हा अर्ज करून ना ह्याचा अर्ज करून आपण तुम्हाला ज्या कोणत्या शाळेत टाकायची इच्छा आहे त्या शाळेमध्ये तुम्ही RTEचा अर्ज भरून तिथे टाकू शकता। आणि तिथे सुद्धा नंबर वगैरे लागला पाहिजे, ते सुद्धा गुड लकच पाहिजे, नंबरसुद्धा लागायला। याच्यामध्ये ना 25% शिक्षण मोफत मिळत असते। तर तुम्हालाही तुमच्या मुलांना टाकायचं असेल नर्सरी, KG1 किंवा प्ले ग्रुपमध्ये, तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्या, तुम्हाला फायदा होईल ही मी गॅरंटी देते। तर याच्यासाठी काय काय अट आहे किंवा काय काय डॉक्युमेंट्स लागते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल RTE म्हणजे काय। बघा, म्हणजे तुम्हाला समजेल RTEचे महत्त्व काय आहे आणि हा कशासाठी वापरला जातो हा अधिकार। तर चला मग आता व्हिडिओ चालू करूया। व्हिडिओ चालू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। तर चला मग आता आपण करूया आपला व्हिडिओ स्टार्ट। बघा फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत RTE म्हणजे काय आणि या RTE प्रक्रियेसाठी काय काय कागदपत्र लागणार आहे, याला कोणत्या कोणत्या अटी आहे आणि वयाची अट आणि पात्रता, आणि हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरत असते की ऑफलाईन पद्धतीने भरत असते, हे सगळं आपण या व्हिडिओजमध्ये बघणार आहे। तर सगळ्यात आधी तर तुम्हाला सांगते मी RTE याचा अर्थ। RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन, म्हणजे आपल्याला 25% मोफत शिक्षण घेता येते या अर्जामुळे। आणि ह्याच्यासाठी कोण पात्र आहे किंवा कोण अपात्र आहे हे असं काहीही नसते, याच्यासाठी सर्वच जण पात्र असते, फक्त काही अटी असते, ते तुम्ही लक्षात घ्या आणि हा फॉर्म तुम्ही भरू शकता। आता आपण थोडंसं जाणून घेऊया RTE म्हणजे काय। RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 याच्याने मी सांगणार आहे तुम्हाला। तर बघा फ्रेंड्स, या कायद्यानुसार ना खाजगी शाळांमध्ये विना अनुदानित शिक्षण आपल्याला मोफत घेता येते। तर या कायद्यानुसार दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी हे शिक्षण मोफत ठेवले जाते 25%। आपण याचा फायदा घेऊन अगदी टॉप लेवलच्या स्कूलमध्ये ॲडमिशन करू शकतो, पण त्याच्यासाठी काही अटी आहे, तर ते तुम्ही नक्की बघा। RTEच्या या फॉर्म भरून आपण पहिली ते 8वी पर्यंत शिक्षण मोफत घेऊ शकतो।
तर इथे आता आपण बघून घेऊया पात्रता. याची पात्रता काय काय. त्यामध्ये पहिली अट येते तर तो म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे आणि वडिलांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि SC आणि ST या कॅटेगरीसाठी हे अट लागू नाही आहे. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितलेला आहे. वयाची अट वगैरे 3 वर्ष असते ना, 3 वर्षापासून हे स्टार्ट होते. म्हणजे आपण KG1 KG2 नर्सरीमध्ये वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर याच्या सहाय्याने आपण घेऊ शकतो आणि याची फीज वगैरे काहीही नसते, म्हणजे कमी याच्यामध्ये असते. फक्त याच्यामध्ये हा नंबर लागायला पाहिजे. नंबर लागला तर तुम्ही गुड लक समजा आणि नाही लागला तर बॅड लक समजा. कारण की आपल्याला हा एवढा चांगला फायदा भेटत आहे, अधिकार भेटत आहे, तर आपण नक्कीच त्याचा फायदा घेतला पाहिजे असं तरी मला वाटते. ट्राय करून बघायला काय हरकत आहे की नाही. तर तुम्ही तुमच्या मुलांना टाकत असेल तर ह्या RTEचा फॉर्म ना तुम्ही नक्की भरून बघा. तुम्हाला ट्राय करून बघा. नंबर लागल्याच्या नंतरची गोष्ट आहे. लागलं तर खूपच छान आणि नाही लागलं तर सोडून द्यायचं आहे. आपण आपल्या लेकरांना जे शिक्षण द्यायचं आहे ते तर देणारच आहोत, पण आपल्याला हा राईट भेटत आहे तर त्याचा आपण नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे असं तरी मला वाटते. तर याची होती ही पात्रतामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे आणि त्याच्या पालकाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि थर्ड म्हणजे SC आणि ST या कॅटेगरीसाठी उत्पन्नाची अट वगैरे काहीही नाही आहे. तर ही झाली याची पात्रता. आता आपण नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे वयाची अट. याच्यामध्ये वयाची अट आहे 3 वर्षापेक्षा जास्त. जर तुम्ही नर्सरी किंवा प्ले ग्रुपमध्ये टाकत असाल तर तुम्हाला 3 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि जर तुम्ही म्हणजे पहिल्या वर्गात वगैरे टाकत असाल तर त्याला 6 पूर्ण पाहिजे. 31 डिसेंबरपर्यंत वय मोजले जातात. तर ही होती वयाची अट. तुम्हाला समजलं असेल. जर तुम्ही हा फॉर्म भरत असेल तर याला ना काय काय कागदपत्र लागते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्यावे. रहिवासी पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल, नळ बिल, फोन बिल किंवा आधार कार्ड हे पाहिजे आहे आपल्याला आणि सेकंड जन्माचा दाखला पाहिजे आहे. नगरपालिकेचा किंवा ग्रामपंचायत पाहिजे आहे. तहसीलदारांचा 1 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलेला. जातीचे प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे आहे जर तुम्ही या आरक्षणाचा लाभ घेत असल्यास. आणि ते आधार कार्ड पाहिजे आहे आपल्या वडिलांचं आणि आपलं, आणि विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आणि त्याचा सुद्धा आधार कार्ड असायला पाहिजे. आता आपण बघूया अर्ज करण्याची प्रक्रिया. म्हणजे अर्ज कोण्या पद्धतीने भरता येते. एक असते ऑफलाईन आणि एक असते ऑनलाईन. तर हे अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरता येते. तर ऑनलाईन पद्धतीने सर्व काही इझी होते. मी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे ते तुम्ही सगळं एका फाईलमध्ये जमा करून छानपैकी ऑनलाईन अर्ज करायला जाता तेव्हा ते सगळं नेऊन तिथे त्यांनी जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते तुम्ही त्यांना द्या आणि तुम्ही जो हा फॉर्म भरायला गेला आणि कोणत्या स्कूलमध्ये टाकायचं आहे. अगदी आपण चांगल्या स्कूलमध्ये सुद्धा हा अर्ज करू शकतो. कारण की हे एक राईट टू एज्युकेशन आहे. म्हणजे हा अधिकार आहे आपला. तर आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये टाकायचं आहे तुमच्या लेकरांना त्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही हा अर्ज करू शकता आणि तिथे असे भरपूर सारे अर्ज असते. RTEचे भरपूर सारे अर्ज असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला नंबर लागला ना तर आपण खूपच जास्त लकी समजावं आणि नाही लागला तर काहीही म्हणजे नाही लागलं तर नाही. आपल्याला जे शिक्षण द्यायचं आहे ते तर आपण देणारच आहोत. पण हे जे RTEचा जो फॉर्म आहे तो नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. जर तुम्ही तुमच्या मुलामुलींना नर्सरी KG1मध्ये टाकत असाल तर. आणि फर्स्टमध्ये पहिल्या वर्गात सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला काय काय अट असते आणि डॉक्युमेंट्ससुद्धा काय काय पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार समजला असेल अशी आशा करते. आणि याच्यामध्ये मी डॉक्युमेंट्ससुद्धा काय काय लागते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा तुम्ही मुलांना ह्याचा फायदा घेऊन नक्कीच तुम्ही तुमच्या लेकरांना चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन देऊ शकता. तर वेळ न घालवता तुम्ही नक्कीच लवकरात लवकर अर्ज करू शकता. RTEचा राईट टू एज्युकेशन याचा 25% मोफत फायदा घेऊन हा तुम्ही
अर्ज भरू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे। अगदी कागदपत्रापासून ऑनलाईन अर्ज असते की ऑफलाईन अर्ज असते, सर्व सांगितलेलं आहे। तर तुम्ही नक्की फायदा घ्या। सर्व पालकांनो जागृत व्हा आणि तुमच्या लेकरांचं ॲडमिशन तुम्ही RTE द्वारे मोफत करा। तर भरपूर जणांचे स्वप्न असते आपण चांगल्या शाळेमध्ये टाकावं, तर ह्याचा फायदा घेऊन आपण आपल्या लेकरांना नक्कीच चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतो। तर बघा मग नक्की अर्ज करा। हां, आणि आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये ॲडमिशनसुद्धा ओपन होते। तर तुम्ही याची तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये टाकायचं आहे याची तुम्ही खात्री करून तिथे जाऊन चौकशी करून तुम्ही हा अर्ज भरू शकता। तर तुम्ही नक्की भरा। मी तुमच्यासाठी गुड लक देते आणि तुमच्या लेकरांचा नंबर लागावा हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान इन्फॉर्मेटिव्ह टिप्ससाठी नक्की फॉलो करा माझ्या चॅनलला। तर भेटते परत अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन टिप्ससोबत। तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय। Audio Jungle.